आपल्या आयुष्यात ज्या गोष्टी लहानपणी घडतात त्या आपल्या मनात कायम ठसतात. तशीच एक आठवण. साधारण मी 10-12 वर्षाचा होतो तेव्हाची, आणि नुकत्याच उन्हाळी सुट्ट्या संपून पावसाळा सुरू झाला होता. त्यामुळं वातावरण अतिशय सुंदर होतं. मला उत्सुकता होती नवीन इयत्तेमध्ये नवीन मित्रांना भेटण्याची, आणि बाकी सर्वच गोष्टी नवीन होत्या. आज माझ्या शाळेचा पहिला दिवस होता, म्हणून जरा लवकरच मी घरातून निघालो होतो आणि मी सिटी बसची वाट पाहत उभा होतो. तशी मला एकट्याने प्रवास करण्याची सवय होती. नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसाने रस्ते ओलेचिंब आणि काही ठिकाणी गुळगुळीत झाले होते. सुट्टी संपल्यामुळे लोकांची गर्दी कमी झाली होती, आणि या सगळ्या गोष्टी पाहत एका बाजूला उभा होतो. तसा थोडा मी माझ्याच विचारात होतो. मी मधूनच हातातल्या घड्याळाकडे पाहिलं. अजून बस यायला अर्धा तास होता आणि शाळा सुरू व्हायला 1 तास. समोरून अचानक एक बस आली आणि मोठी भाज्यांची टोपली घेऊन एक आजी त्या बसमधून खाली उतरली. 2 पावलं पुढे गेल्यावर आजीचा पाय घसरला आणि ती खाली पडली. तिची डोक्यावरची भाजीची टोपली पडून सगळी भाजी खाली सांडली. बिचाऱ्या आजीच्या पायावर ताण आला आणि ती वेदनेने कळू लागली. "अय्यै ग परमेश्वरा बाबा रे", असं ती म्हणत होती. आणि सांडलेली टोपली बघून आजी एकदमच उदास झाली. आजीचा आवाज ऐकून तिथे लोक गोळा झाले आणि जमलेल्या लोकांनी आजीला सावकाश उचलून शेजारच्या रिकाम्या बाकावर बसवलं. एका व्यक्तीने तिला पाणी देखील दिलं, पण आजी काय रडायची थांबेना. ती सतत रडतच होती. तिच्या पायातून जोरजोरात वेदना होत होत्या. लोकांनाही तिला बघून तिची दया आली आणि भाजी विकून संध्याकाळी 4 पैसे घेऊन ती आपल्या घरी गेली असती. ती भाजी सुद्धा चिखलात पडून खराब झाली होती. लोकांनी त्यातल्या त्यात जी भाजी कोरडी होती ती तिला टोपलीत पुन्हा भरून दिली. मला सुद्धा त्या बिचाऱ्या आजीचं वाईट वाटलं. मी पण गेलो आणि भाजी भरायला मदत केली. पण आजीची अवस्था बघून लोकांनी स्वतःहून पुढे येऊन थोडे पैसे देऊ केले. आजीबाई नाहीच म्हणत होती, ती घेईना, पण लोकांनी जबरदस्तीने पैसे घ्यायला लावले. थोड्या वेळातच इतके पैसे आले की ती आजी ओरडून म्हणाली, "नको रे बाबा, मला भाजी विकून पण एवढे पैसे मिळाले नसते." थांबा. तिच्या चेहऱ्यावरचा ताण आता गेला होता आणि आसपासचे उभे राहिलेले लोक, ते सोडून सुद्धा अगदी शेजारून गाडीवरून जाणारे लोक सुद्धा तिची विचारपूस करत होते. आजीचे डोळे समाधानाने भरून गेले आणि आजीने ती भरलेली टोपली डोक्यावर घेतली आणि ती तिच्या गावाकडून निघाली.